बारामती नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत. तर आपल्या बरोबर भाजपचे युवा जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष वैभव सोलंकर आहेत. तर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणतात अजितदादा निधी आणतात तर तेच विकास करतात. तुमचं यावर काय मत आहे? नाही, अजितदादा निधी आणतात तर निधी कोणासाठी आणतात? अजितदादांचा विकास हा ठराविक घराण्यांसाठी आहे, पाहुण्यारावळ्यांसाठी आहे, बारामतीतले ठराविक लोकांसाठी आहे, ठराविक ठेकेदारांसाठी आहे. तुम्हाला विकास सांगतो बारामतीचा. माननीय गडकरी साहेबांनी बारामती या सारख्या ठिकाणी पालखी महामार्ग घेऊन गेले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो कोटी निधी घेऊन आणून इथं टाकला. एवढा सुंदर पालखी महामार्ग आणि तुम्ही बारामती शहर बघा, 5 किलोमीटरचा रस्ता बघायचा आणि सकाळी पहाटे उठून तोच 10 वेळा बघायचा. याच्यामध्ये फरक आहे. नक्की त्यांची विकासाची व्याख्या काय आहे? तर पुढाऱ्यांना पैसे कमवून देणं, ठेकेदारांना पैसे कमवून देणं, यासाठीचा विकास आहे. तुम्ही बारामती बेगवण चौकामधून निघाल तर एमआयडी चौकामध्ये जायला तुम्हाला 1/2 तास लागतो. हा तुमचा विकास आहे. तुम्ही सिटीन चौक बंद करून ठेवला. त्या सिटीन चौकामधून ह्या पलीकडून त्या टॉककडे जाण्यासाठी 20 मिनिटाचा कालावधी लागतो. तो पहिला मोकळा असताना माणूस 2 मिनिटांमध्ये पलीकडे जायचा. आता तुम्हाला एमआयडी चौकामध्ये राऊंड मारून जावं लागतं. हा टास्क कशासाठी? तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांचा, तिथल्या सगळ्या गोरगरीब लोकांचा, सगळ्या धंद्यावरती परिणाम झाला. एखाद्या पोराला जर शाळेमध्ये सोडायला जायचं म्हटलं तर त्याला असं पार चौकामधून राऊंड मारून त्याला सोडायला जायचं. ही पद्धत विकासाची तुमची. आणि मग खोटा विकास तुम्ही लोकांना जाऊन सांगायचा की आम्ही विकास केला. अरे विकास तुम्ही नक्की कोणाचा केला? तुम्ही ठराविक लोकांचा विकास केला, एका कुटुंबाचा बारातला विकास केला, गोरगरीब लोकांचा विकास नाही केला. तुम्ही गोरगरीब लहान लोकांचे रस्त्यावरचे गाडे उठवता आणि जो नगराध्यक्षाचा उमेदवार सचिन सातव त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं बारामती नगर परिषदेच्या फुटपाथवरती, त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही. तुम्हाला गोरगरिबांनी केलं, तुम्हाला ते तुम्ही उठवता. तुमच्यात धमक आहे, तुमच्यात हिंमत आहे ना, त्या शोरूमचं अतिक्रमण काढा ना, त्या फुटपाथचं अतिक्रमण काढा. त्यांचे पदाधिकारी म्हणतात दादाने निधी आणला तर विकास होणार, विरोधकांचा इथं उमेदवार निवडून आला तरी निधीच नाही आल्यावर काय करणार? अरे कुठल्या दादाने निधी आणला? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निधी देतात म्हणून दादाला निधी येतो. आणि ते महायुतीमध्ये आहेत, त्यांना काहीतरी द्यायचं म्हणून अर्थ खातं दिलंय. आणि ते असं मोठ्या तोऱ्याने सांगतात की अर्थ खातं माझ्याकडे. यार तुमच्याकडे तिजोरी तुमच्याकडे दिली, पण चावी आमच्याकडेच आहे ना. मुख्यमंत्री आमचा आहे, निधी आम्हीच तुम्हाला देणार, दुसरं कोण तुम्हाला निधी देणार नाही. आणि त्याच्यामुळे अजित पवारांनी हे सगळं तोऱ्यात बोलणं, सचिन सातवने तोऱ्यात बोलणं सोडून द्यावं. तुम्ही आता तसं म्हणताय, बरं तुम्हीच आता राष्ट्रवादी सोबत राज्यात युतीमध्ये आहे, जिल्हा अध्यक्ष आहात, काय सांगा? नाही, भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय दिला तो ठीक आहे. अजित पवारांना जरी महायुतीमध्ये घेतलं असलं पण त्यांची मक्तेदारी राज्यावर नाही ना, त्यांची मक्तेदारी तिजोरीवर नाही ना. ते जे आविर्भावानं महाराष्ट्रामध्ये फिरतात, माझ्याकडेच अर्थ खाते, मग मीच अर्थमंत्री, तुम्ही मला मत द्या, मग मी तुम्हाला निधी देतो. अरे तुम्ही देणार कुठं निधी? सहज मुख्यमंत्री लागतील, तुम्ही कुठं देणार आहे? माननीय देवाभावाने सही केल्याशिवाय तुमचा निधीच खाली येत नाही. आणि आता हे सगळं सरकारलाही कळालेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मी मतदारांनी एवढंच आवाहन करेन की ज्या सातव फॅमिलीनं लोकांना त्रास दिला, ज्या बारामती बँकेला सचिन सातव चेअरमन आहेत, त्या बँकेमध्ये गोरगरीब लोकांचे कर्ज होतं. तुम्ही किती हालापेष्टा करून ते कर्ज तुम्ही वसूल केली. आणि म्हणून बारामती नगर परिषदेमध्ये राहणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे, उद्या तुमची थकबाकी राहील नगरपालिकेची, ती सगळी हा तुमच्या मुंडक्यावरती पाय ठेवून वसूल करणार आहे. तुम्हाला परत जागा नाही. आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आताच ही वेळ आहे, सगळ्या लोकांनी मतात रूपांतर करा आणि एकदा ह्यांना घोडा लावा. नक्कीच. तर ते हे होते आपल्यावर भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष वैभव सोलंकर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणतात की अजितदादा निधी आणला तरच काम होणार. तर ते सांगतात की त्या निधीची चावी आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे आहे. तर आपण बघत आहात अभेद्य न्यूज.